नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते यांच्या लेखणीतनं साकारलेली गुंफण प्रेमाची आणि आज भाग चौथा. ओके रश्मी, मी तुला सगळं सांगतो, पण आता वाजतायत 8. समोर चांगलं रेस्टॉरंट दिसतंय, आपल्याला तिथे थांबायला हवं. हो चालेल की, नंतर मी चालवीन कार, तू आराम कर. पार्थ कार पार्क करत असतो तेवढ्यात बाकीचे लोकही येतात. हॉटेलमध्ये जातात, जेवणाची ऑर्डर देतात, थोड्या वेळात जेवण येतं. जंगल सफारीचं ऑनलाईन बुकिंग झालंय बरं का पार्थ. हाव दॅट्स ग्रेट. आता 1-1.5 तास लागेल नाही का बाबा? का ग, थकलीस का काय? नाही नाही बाबा, इतका वेळ पार्थच चालवतोय, आता मी चालवणार आहे. अरे वा, तुमचं ट्युनिंग छान जमलेलं दिसतंय. यावर प्रभाही गमतीनं म्हणाली, आम्ही दोघं येऊ का रे तुमच्या कारमध्ये? काय ना, हे दोघे नुसते झोपाच काढतात रे. नाही नाही नको. नाही म्हणजे आंटी, आता जागा नाही आहे ना, म्हणून ना. सगळे हसायला लागतात. बघा प्रभा, लग्नाआधी हा इशारा मिळाला आहे आपल्याला. आत्ता कारमध्ये जागा नाही आहे, मग घरात पण म्हणू शकतील बरं का हे दोघं तसंच. अहो नाही हो अंकल, आपण पुढे हे सगळं सामान आहे ना बाबांच्या गाडीमध्ये ठेवू, मग कारमध्ये जागा होईल. आणि काय ग, मग आम्ही एकटे पडू ना? सर्वेश तर आधी एवढा रोमॅन्टिक नव्हता, आता तर काय वय झालंय. अगं आई, तू पण ये. हे जरा जास्तच झालं नाही का? मी सगळी अरेंजमेंट करणार आणि तुम्ही तिकडे मजेत जाणार. अरे वा, असं करा, तुम्ही सगळे तिकडे जा, मी आणि रश्मी तुमच्या कारने येतो. हुशार आहे ग तुझा लेक, स्वप्नाली प्रभाला म्हणाली. मग सगळे मस्त मजा घेतोय ना तुम्ही आमची? असं हसत खेळत जेवण सुरू असतं. आपण फ्लाईटनं गेलो असतो तर वेळ वाचला असता, पण असं एन्जॉय नसता करता आलं नाही का? हो, मग रश्मी मुंबईतच राहिली असती, मग मी मिस केलं असतं हे सगळं, आणि पार्थ कंटाळला असता आमच्याबरोबर. अरे होनी तो होके रहेगी, अनहोनी न होय. काय सर्वेश, किती वाजता निघायचंय? सकाळी 9 वाजता चालू होईल, त्याच्या आधी आपल्याला तयार राहायला लागेल. पण पुढे 1 दिवस राहून नीटपणे, जरा थकायला होतंय. हां, पण उद्या निघायचंय बरं का स्वप्ना. रश्मी आणि पार्थ स्वतःमध्ये रंगून गेलेले असतात. जेवण आटोपतात आणि निघतात. कार सुरू केल्यावर रश्मी मुद्द्यावर येते. हा पार्थ, आता सांग. हे बघ, सुमन वहिनी एक पीडित महिला आहे. नवरानी मित्रांनी फसवलं, त्यामुळे ती राग करते पुरुषांचा. तिला वाटतं की सगळे पुरुष एकसारखेच आहेत. तिने राघवला तुझ्याशी जवळीक साधताना बघितलेलं होतं. राघव आपण इथे येताना तुला आडोसा बघून संधी साधतोय हे तिने बघितलं होतं, म्हणून ती तुझ्या मागावर होती. आपण त्या बंगल्यासमोर आल्यावर तू बेशुद्ध पडलीस, म्हणून ती तिथे लगेच हजर झाली. मग ती तुझ्यावर लक्ष ठेवून होती, फक्त तुझ्यावर अन्याय होऊ नये हा तिचा हेतू होता. पण माझ्यावर अन्याय का होणार होता? तुम्ही सगळे तर चांगले होतात, तुम्ही थोडंच असं काही करणार होतात. पण तिला आम्ही थोडंच माहिती होतो, आणि राघववर तिला संशय होता. जेव्हा तुम्ही त्या खोलीच्या दिशेनं जायला लागला, ती बाजूच्या खोलीत खिडकीतनं आत गेली. तुम्ही ज्या खोलीत होता त्याचा एक दरवाजा त्या बाजूच्या खोलीत जात होता, पण मला तर नाही दिसली तेव्हा. पण राघव आधीच त्या खोलीत जाऊन आला असल्यामुळे त्याने तिला बघितलेलं होतं. आधी तिला त्या विचित्र अवस्थेत बघून तो ओशाळला, लगेच बाहेर आला, मग तुला घेऊन आत गेला. त्या खोलीमध्ये प्रचंड हवा होती. हो रे, खूप होती. माझ्या डोळ्यात धूळ गेली, मला काही दिसतच नव्हतं, आणि तेच राघवचे हाल होते. आपण ही संधी साधून तिने तुला एका फटक्यात बेशुद्ध करून टाकलं. अगं बाई, मला वाटलं होतं की वाऱ्यामुळे एखादी वस्तू आदळली असेल. हां, मग तिने राघवला दुसऱ्या खोलीत नेलं, त्याला डोळे धुवायला पाणी दिलं. जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा तिला बघून तो हुरळला. मग तिने राघवला हवं होतं ते सगळं काही दिलं. त्यावेळी तो तुला साफ विसरला, कारण सुमनने त्याचा पूर्ण ताबा घेतला होता. रश्मीने डोळे बंद केले, कानावर हात ठेवले. पार्थने ते बघितलं, आणि पार्थ स्टेअरिंग सांभाळत म्हणाला, "ओ रश्मी, कंट्रोल युअरसेल्फ. यू आर ड्रायव्हिंग ऑन हायवे." "ओ, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी." तुला पुढचं ऐकायचं आहे का? नको, राहू दे. नाही, आता तर सगळं ऐकायचं आहे मला. माझ्या जन्मावर गलिच्छ आरोप ठेवत होता, श्वेताला नेहमी नावं ठेवतो.
अरे श्वेताचं काय जे आहे ते सरळ आहे. अहो ठीक आहे, मग त्याचं उरकल्यावर राघव तिला म्हणाला की रश्मीला किंवा दुसऱ्या कोणाला हे सांगू नको. सुमननी त्याच्याकडनं वदवून घेतलं की आता त्या पोरीच्या वाटेला जाऊ नको. राघव तुझ्या भीतीने तिला सोडून जायला लागला, मग ती बाहेर गेली. राघव तुझ्या जवळ आला, मग तिने बाहेर जाऊन सिग्नल दिला की कोणीही बघितलेलं नाही, कारण तोच खिडकीतनं बघायला गेला होता ना. रश्मीनी मान डोलवली आणि म्हणाली, थँक गॉड, मी अपराध्यासारखं वाटून घेत होते. तुम्हाला इतक्या दिवसात एकदाही अलर्ट नाही केलंस. जर माझं लग्न झालं असतं त्याच्याशी तर माझी झालेली फसवणूक मला कळलीच नसती कधी. अगं मी तुला तेव्हा हे सांगितलं असतं ना तर तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला असता, आणि मी सांगतोय ते तुला पटलंच नसतं. तो पूर्ण ट्रीपमध्ये तुझी किती केअर करत होता. मला सुद्धा पटत नव्हतं वहिनींचं म्हणणं. तर आता जर तुला कळालं की तो तुला सोडून लग्न करतोय तर तुला काय वाटेल? नाही, मला नाही काही फरक पडणार, मला तोंड नाही बघायचं त्याचं. तुला स्वतःचं अस्तित्व जाणून घेऊन त्याला दाखवायचं होतं ना. मला जाणून नक्कीच घ्यायचं आहे, पण माझ्या समाधानासाठी. ओके, मग आता मी तुला जे दाखवीन ते लाईटली घेशील? हो. पार्थने तिला तो साखरपुड्याचा व्हिडिओ दाखवला. रश्मीला शॉकच बसला. बघ रे, किती आनंदात आहे तो. त्याचं माझ्यावर प्रेमच नव्हतं, फक्त लग्नासाठी सुशील सुंदर बाहुली म्हणून मी हवी होते. अरे, आणि ही तर गाडगीळ काकांची मुलगी मेघना. म्हणजे जोड्या उलट्या लागल्या असत्या. पण मग सुमन चैतन्याच्या मागे का लागली? तो त्याच्या भावावर विश्वास ठेवत होता. तिला वाटलं की तो सुद्धा तसाच असेल. पण नंतर तिला कळलं तेव्हा तिने माफी मागितली. आपल्यासाठी थोडं जेवणही दिलं. हे बघ, ती वाईट नाही आहे, पण परिस्थितीने तिला तसं बनावलंय. सगळं कसं बदललं? अनिकेत सुद्धा तिथे एन्जॉय करत होता. पण श्वेता नाही आहे, चैतन्य, नची सुद्धा दिसत नाहीत या व्हिडिओत. अगं, नची व्हिडिओ काढत होता. श्वेता आणि चैतन्य यांना बोलावलंच नव्हतं. अरे, तुला हे सगळं कळल्यावर मला इतक्या दिवसांनी का सांगतोयस? अगं, त्या दिवशी मी तुला सांगितलं असतं तर तू तुझ्या मनावर नियंत्रण नसतं ठेवलं. आता तुला या गोष्टीचा फरक पडणार नाही, कारण मी आहे तुझ्याबरोबर. तू आलाच नसतास तर मला इमॅजिन सुद्धा करवत नाही रे. माझं आयुष्य अजून बदतर झालं असतं. आईबाबांकडे मला फक्त प्रेम नाही मिळालं, पण मी मजेत होते. राघवनी धोका दिला मला. काय कमी नव्हती रे माझ्यात. तू नॉर्मल आहेस ना, करडत बसणार आहेस? नो, नेव्हर. थोड्या वेळानं ते रिसॉर्टवर पोचले. रिसॉर्ट खूप रमणीय होतं. रात्रीचे 9:30 वाजले होते. ड्रायव्हरनं सामान आत नेऊन ठेवलं. त्याला पण एका खोलीत झोपण्यासाठी जागा होती. त्यालाही मस्त वाटत होतं फिरायला. सगळे प्रवासाने दमलेले होते, त्यामुळे गप्पा मारायला कोणाच्याही अंगात त्राण नव्हतं. सगळे आपापली जागा बघून झोपी जातात. सकाळी प्रभा आणि राजेश आवरून चहा घेत बसलेले असतात. डोंगराच्या कुशीत असलेलं हे रिसॉर्ट, आजूबाजूला गर्द झाडी, वातावरण सुंदर. प्रभाच्या लक्षात येतं की रश्मी आता खूप खुश दिसतीये. ती तसं राजेशला बोलूनही दाखवते. राजेश, आपण आलो तेव्हा जी रश्मी बघितली त्यापेक्षा वेगळी वाटते ना ती आता? अगं, कारण पार्थ बरोबर ती खुश आहे, आणि आपल्यालाही हेच पाहिजे होतं ना. पार्थला तुम्ही फोटो दाखवला होता तेव्हापासून तो मला म्हणायचा की मी हिच्याबरोबरच लग्न करीन. हो ना, पण आपल्याला ध्रुवसारखं झालं असं वाटलं ना जेव्हा आपल्याला कळलं की तिचं इथल्याच मुलावर प्रेम आहे तेव्हा. पण पार्थचा कॉन्फिडन्स मानायला हवा बरं का. सगळं कळाल्यानंतरही तो तिच्यासाठी डोंगरगावला गेला. किती रिस्की होतं बरं ते. पण त्याने रश्मीची साथ नाही सोडली. आपले संस्कार कामी आले, लक्षात ठेव. खरंच रे. पण प्रभा, आता त्याच्या डोक्यात काही वेगळंच खूळ आलंय बरं का. काय ते? तो म्हणतोय की ती डोंगरगावची प्रशस्त लॅब त्याला हवी आहे. तो आणि ध्रुव तिथे काहीतरी प्रोजेक्ट करणार आहेत. अरे, हा काय वेडा आहे का काय? ती वास्तू हॉन्टेड आहे. त्यांनी स्वतः ते अनुभवलंय, तरी असं का म्हणतोय हा? छान लग्न करावं, सुखानं संसार करावा. राजेश, तू त्याला एनकरेज करू नकोस अजिबात. आय हॅव ऑलरेडी डन. नको काळजी करू. हे बघ, ज्याची नियत साफ असते ना त्याचं कोणी वाकडं करू शकत नाही, हे आपण त्याला शिकवलंय. आणि आता असं नाही ना सांगू शकत. हे बघ, माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावरही आणि ध्रुववर सुद्धा. अरे, माझाही विश्वास आहे, पण भीती वाटते ना. आपण आहोत ना त्यांची काळजी घ्यायला. अगं, त्यांना त्यांच्या आयुष्याच्या लढाया लढू देत ना. बरोबर आहे म्हणा तुझं. तुझ्या आईवडिलांनी सुद्धा आपल्याला फ्रीडम दिलं होतं.
टोरॅन्टोला जाताना त्यांनी आपल्याला चांगल्या मनानं जाऊ दिलं, नेहमी आपल्याला साथ दिली. आठवतंय, एक वेळ अशी आली होती की सगळं गुंडाळून परत यावं लागणार होतं, पण बाबांनी सावरून घेतलं. त्यांना भारतात राहायला आवडायचं, तरी आपल्यासाठी ते दोघे आले. मग नंतर आपली परिस्थिती सुधारली. अगं, तू राहण्याचा आग्रह केला तर त्यांनी त्यांचे शेवटचे दिवस आपल्याबरोबर आनंदानं घालवले. पार्थमध्ये किती रमले होते दोघं. हो ना, ते दोघे गेल्यानंतर पार्थला समजावणं कठीण झालं होतं आपल्याला. किती जीव लावला होता. आणि मला तर त्यांनी कधी सून मानलंच नाही. अगं, लहानपणी खाल्ला नव्हता तेवढा ओरडा तेवढा तुझ्यामुळे खाल्ला मी. मला तर वाटायला लागलं की मी काय गरजावं एक काय. अशी फॅमिली स्वप्नालीला सुद्धा भेटायला हवी होती. आज आपण बघतोय ना, ती स्वप्नाली वेगळीच आहे. परिस्थितीनं बदलली आहे, पण मनानं तशीच कोमल आहे. रश्मीबाबत मला म्हणाली की तिला नीट सांभाळ. माहीत नाही, वरवर रश्मीसाठी कोरड्या भावना असतात, पण मनात मात्र तिच्याबद्दल कळकळ जाणवते. मागच्या जन्मी तिची मुलगी असेल ती. तेवढ्यात रश्मी, स्वप्नाली आणि सर्वेश येताना दिसतात. रश्मी आबोली टी शर्ट आणि जीन्समध्ये मस्त दिसत असते. लांब सरळ केसांची पोनी घातलेली, आबोली रंगाचं लिपस्टिक प्रभाला खूप आवडतं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा, यू आर लुकिंग गॉर्जियस अँड स्टनिंग. पार्थचा चॉईस आहे. नाशिकला आम्ही शॉपिंग केलं ना, तो. पार्थ येतो, रश्मीला बघून त्याला खूप छान वाटतं. तो इशाऱ्यानं सांगतो मस्त दिसतेस म्हणून. पार्थ आल्यावर सगळे आधी ब्रेकफास्ट करतात आणि मग निघतात. आज आता आपण खाल्लं त्याचं नाव काय होतं? अरे, हे सुरती लोचो. मस्त टेस्ट होती. आई, तू कर ना एकदा. ठीक आहे, मी रेसिपी बघीन आणि करेन. रश्मी, मदत करशील ना? करेन की. मी टायमिंग सांगण्यात चूक केली. 9:30 नाही 8:30 आहे, म्हणून तुम्हाला मध्यरात्री फोन केला की तुम्ही लवकर उठून तयार राहा. अरे मग चला की. जाता जाता आधी ऑनलाईन बुकिंगचं प्रिंट घेऊया. सगळे निघाले. सिंह सदनला पोहोचले. रिसेप्शन सेंटरसमोर सगळे उभे राहिले. सर्वेशनी बुकिंग ऑफिसमध्ये जाऊन प्रिंट दाखवली, एंट्री पास घेतला. त्यांना जिप्सी आणि गाईड अलॉट झाला. पार्थचा कॅमेरा जास्त मेगापिक्सलचा असल्यामुळे 200 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागले. प्लॅस्टिकचा कचरा नको याची काळजी घेण्यासाठी पाण्याच्या बॉटल दिल्या गेल्या. गर्दी भरपूर होती. लोकांमध्ये उत्सुकता होती. 3 तासांसाठी फक्त 2,300 ते 2,500 खर्च 6 जणांना. गीर नॅशनल पार्क अँड सक्चरीजच्या गेटमधून ओपन जिप्सी जायला लागली. पुढे अजून एक कमान होती. सर्वेश म्हणाला, गणपती बाप्पा. सगळ्यांनी मोरया म्हटलं. बाप रे, ह्या ओपन जिप्सीमधनं जायला लागणार? मला वाटलं ती जाळीची असेल. अहो बाबा, किती रिस्की हे. सिंहाने हल्ला केला तर मला भीती वाटते. आपण परत जाऊया बाबा. अरे नहीं मैडम, आज तक किसी के साथ ये हादसा नहीं हो गया. आप निश्चिंत रहे. जब तक हम उन्हें नहीं छेड़ते वे हम पर हमला नहीं करते. वैसे हम दूरी रखते हैं. याद रहे, जब लायन दिखे तो चीखना नहीं, चिल्लाना नहीं, केवल शांत रहना है. रश्मी घाबरून शांत बसते. एका बाजूला स्वप्नाली, दुसऱ्या बाजूला सर्वेश आणि मध्ये रश्मी. मागे राजेश, प्रभा आणि पार्थ. ते निघाले. त्यांना अलॉटेड रूटवर त्यांची 6 सीटर जिप्सी जायला लागली. कुल 13 रूट्स है, जिससे ज़्यादा भीड़ न हो ये ख्याल रखा गया है. कितना बड़ा है ये करीब 1412 स्क्वायर मीटर है. तो पूरा घूमना ही मिलेगा ना? नहीं, क्योंकि हम कभी कभी रुकते हैं लायन का इंतजार करने के लिए. त्यातला एक रँडमली रूट मिळाला. चितळ, सांबर इकडे तिकडे उड्या मारताना दिसत होते. मनसोक्त खेळत होते. याचा अर्थ जवळपास सिंह नसावा. माकडं दिसली रस्त्यावर बसलेली. काही केळी खात बसली होती. ते बघून रश्मीला खूप मजा वाटली. अगदी लहानपणी झूमध्ये बघितलं होतं तिने. तुरळक झाडं होती. वेगवेगळे पक्षी दिसत होते. खूप अंतरावर काही दिसत नव्हतं. हुरहुर लागली होती पार्थला की काही बघायला मिळेल का तसंच पारता यायला लागेल. कारण पुढे जाताना आधीच्या टाइम स्लॉटची जिप्सी परत जाताना दिसली. या लोकांचा मूड ऑफ झाला कारण त्यांना सिंहाचं दर्शन झालं नव्हतं. गाईडला विचारलं म्हणून कळलं. अरे जिग्नेश भाई, आज लायन देखने मिलेगा या नहीं? अरे वो जंगल का राजा है, यहाँ उसकी मर्जी चलती है. देखते अब हमें दिखाई देता है या नहीं. उलट त्यांना तर आनंद व्हायला हवा की सिंह दिसला नाही. पण आपल्याला दिसणार आहे. आज खास तो रश्मीला बघायला येणार आहे.
आज ती जास्त छान तयार झाली आहे. बघा तुझ्यावर फेदा होईल तो नाहीतर. हे घाबरू नको रे, मला काहीतरी काय बोलतोय, कधी परततोय असं झालंय मला. रश्मी, अगं तिथे बघ तो मोर, किती सुंदर पिसारा आहे नाही त्याचा, फुलवला नाही तरी सुंदर दिसतोय. आणि तो कुठला पक्षी आहे? त्याला ब्लॅक आयबिस म्हणतात. त्याचं घरटं ना मोठं, काटक्या पिसं वगैरे वापरून केलेलं असतं. पाण्यापासून दूर आणि उंच झाडावर हा आपलं घरटं बांधतो. कधी कधी तर तो इतरांनी सोडून दिलेलं आयतं घरटं सुद्धा वापरतो. पार्थ उभा राहतो, फोटो काढतो. तो गाईडला जवळ येऊन फोटो काढू का म्हणून विचारतो. त्यांनी हो म्हणाल्यावर पार्थ पटकन जवळून फोटो काढतो आणि लगेच येऊन गाडीत बसतो. थोडं पुढे गेल्यावर वॉशरूम होती. राजेश सर्वेत जाऊन आले. देखो, अब किसी को आगे उतरना मना है क्योंकि जंगली जानवर आकर हमला कर सकते हैं. पण इथे म्हशी घेऊन फिरताना दिसत आहेत लोक, त्यांना नाही का भीती वाटत? अरे ये यहाँ सालों साल रहते हैं. 54 छोटे छोटे गांव है यहाँ. इतने गांव है? जंगल बचा है कि नहीं? 4-5 फैमिली का एक गांव. ये सब मालधारी जमाती के लोग हैं. बघ रश्मी, त्या बायका मुलं कशी बिनधास्त फिरतायत. त्यांची भीती मेली असेल, रोजच असणार त्यांच्यासाठी. सरकार इन्हें यहाँ से जाने के लिए हर मदद के लिए तैयार है ताकि वे सेफ रहे. पर ये इसलिए नहीं गए क्योंकि सालों से यहाँ बसे हैं और लायन प्रैक्टिशन में सरकार की मदद भी करते हैं, इसलिए यहाँ कोई फोर्स नहीं करता जाने के लिए. थोडं पुढे गेल्यावर हळदांचा कळप दिसला. सुंदर मनमोहक नजारा होता. सूर्याची किरणं त्या हरणांच्या अंगावर पडत होती. त्यांचा पिवळा रंग सोन्यासारखा चमकत होता. पार्थ त्यांचे फोटो घ्यायला लागला. 1.5 तासाच्या वर वेळ होऊन गेला होता. पुढे जाऊन परतीच्या प्रवासाला निघावं लागणार होतं. थोडे पुढे गेल्यानंतर शांतता पसरली होती. प्राण्यांचा आवाज ऐकू यायला लागला. रश्मीच नाही तर सगळेच थोडे घाबरले विचित्र आवाजाने. त्यांची जिप्सी हळूहळू पुढे जात होती. गाईडनी त्यांना शांत बसायचा इशारा केला. पार्थनं हळू आवाजात विचारलं, आवाज कोणाचा आहे? यह स्टैपिड डियर की आवाज है. जब ऐसी आवाजें निकलती है तो इसका मतलब है कि यहाँ हमें लायन जरूर देखने मिलेगा. आप कृपया करके चिल्लाएगा नहीं, शांति से बैठे रहे. प्रभा हळूच रश्मीला म्हणाली, रश्मी ऐकलंस ना? रश्मीनं मान डोलवली. पार्थ खुश झाला. दॅट्स ग्रेट. राजेश यांच्याजवळ दुर्बीण होती. ते उभं राहून परिसर निहाळत होते. त्यांना एक सिंह पहुडलेला दिसला. ही इज राईट पार्थ, शो मी. त्यांनी प्रभाला बघण्यासाठी दुर्बीण दिली आणि इतरांना इशाऱ्यानं सांगितलं. रश्मी प्रचंड घाबरली होती. तिने मान खाली घातली, गुडघ्यांवर ठेवली. पार्थ गालातल्या गालात हसला. प्रभा सुद्धा घाबरत घाबरत होती. सिंह बघितला, स्वप्नालीला दुर्बीण दिली. पुढे जाऊन ते वाट बघत होते तो उठून यायची. स्वप्नालीनं रश्मीला हलवलं. घाबरू नकोस ग, आम्ही आहोत ना. इतकं छान दृश्य बघायला नाही मिळणार परत. रश्मीने दुर्बिणीतनं बघितलं तोच त्याने उठून आळोखे पिळोखे देणं सुरू केलं. तिने पटकन सर्वेशजवळ दुर्बीण दिली आणि पुन्हा मान खाली घालून बसली. स्वप्नालीचा हात घट्ट पकडला. सर्वेशनं बघितलं मागणं सिंहीण सुद्धा येत होती. त्याने दुर्बीण प्रभाला दिली. कॅमेरा काढला. सिंह आणि सिंहीण हळूहळू पुढे येत होते. पार्थ आणि सर्वेश आपल्या कॅमेऱ्यात सगळं कॅप्चर करत होते. त्याने एक जोरदार डरकाळी फोडली तशी रश्मी घाबरली, रडायलाच लागली. अरे आप कृपया अपने जगह शांत बैठे. देखो देखो, खड़े मत रहिए. उन्हें जरा भी लगा ना कि उन्हें हमसे खतरा है तो वे हमला करते हैं. आप समझदारी से, शांति से देखें. पार्थ खाली बसला. कॅमेरा नीट पकडला. सिंह आणि सिंहीण आता जिप्सीच्या भोवती फिरत होते. आता तर स्वप्नाली आणि प्रभासुद्धा घाबरली, पण प्रसंगावधान राखून त्या शांत बसल्या. मग ते जिप्सी समोरनं रस्ता क्रॉस करत जायला लागले. सगळ्यांनी हा थरारक अनुभव घेतला. सगळेजण ज्या दृश्याची वाट बघत होते ते दृश्य त्यांनी याची देही याची डोळा अनुभवलं आणि मग जिप्सी पुढे जायला लागली. पुढे मग कमलेश्वर लेकला मगरी पाहायला मिळाल्या. पुढे परतीच्या प्रवासात सुद्धा सिंहाचं दर्शन झालं. तो तळ्याकाठी पाणी पित होता. ते तर खूप जवळून बघायला मिळालं. 3 तास कसे गेले कळलंच नाही. सगळ्यांनी ड्रायव्हर आणि गाईड जिग्नेशबाई यांचे आभार मानले. पुढच्या टाइम स्लॉटची मुलं सगळी यंग होती. पार्थला विचारत होती की दिसलं का काही. प्रत्येकाला एक प्रकारची उत्सुकता होती आणि मनात थोडी भीतीही होती. 12 वाजत आले होते. ते परत निघाले रिसॉर्टवर. तिथे जेवण केलं. मग सामान पॅक करून पुढील प्रवासासाठी त्यांना रवाना व्हायचं होतं.
कपडेसुद्धा लॉन्ड्रीतनं आलेले होते. चला आता आपण जाणार आहोत. आता कुठे जाणार बाबा आपण? यापुढे असं जंगल सफारी नको हां. ठीक आहे रश्मी, आता आपण समुद्रावर जाऊ. आता नाही ना घाबरणार? समुद्रावरच जायचं आहे तर मुंबईला जाऊन त्याच्यापेक्षा इतक्या लांब आलो तर काहीतरी वेगळं बघू. उदयपूर, जयपूर, जैसलमेर. अगं तिथेही जाऊ. नेक्स्ट डेस्टिनेशन कुठलं आहे? निष्कलंक महादेव मंदिर, कोलियाक बीच, भावनगर. पार्थ मॅप लावतो. चला की मग निघूया. 261 किलोमीटर्स आहे. 2 वाजलेत. आपण पोचेपर्यंत अंधार होईल. त्यापेक्षा आपण बेट द्वारका जाऊ. अरे एकूण एकच होईल. मी विचार करत होतो की आता गुजरात सोडून दुसरं राज्य बघावं काय. ओके, पण आता ट्रॅव्हलिंग करून कंटाळा आलाय. काही हरकत नाही. आपण परत जायचं का मुंबईला? नो. आपण ठरल्याप्रमाणे जाऊ, पण कुठेतरी हॉल्ट करू. ड्रायव्हरनं सामान आत ठेवलं आणि ते लोक चेकआउट करून निघाले. रश्मीच्या डोक्यातनं राघव पार वॉशआउट झाला होता. आता काय, आता पार्थ आणि फक्त पार्थ. आज मस्त दिसतेस रश्मी तू. आल्यापासून मी तुला फक्त पंजाबी ड्रेस नाही तर कुर्ता लेगिनमध्येच पाहिलं होतं. आत्ता तू कॉन्फिडंट सुद्धा दिसतेस. मला खूप आवडला तुझ्यात झालेला बदल. असं वाटतंय ना की हा प्रवासच संपू नये. अगं आपल्याला भेटून जास्त दिवस नाही झाले तरी असं वाटतंय की आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखतोय. पार्थ, मला तुझ्या आईवडिलांशी बोलायचं आहे रे त्या विषयावर. पण कसं आणि केव्हा बोलू कळत नाही आहे. मी माझ्या आईबाबांना सांगितलं की राघवच्या घरच्यांनी मला का नाकारलं. मग ते काय म्हणाले? ते तुझ्यासारखंच म्हणाले की आम्ही तुझे आईवडील आहोत. दॅट इज इनफ फॉर देम. पण नंतर मला सपोर्ट करायला तयार झाले ते. बघ, त्यांनी भले प्रेम नाही केलं तरी जगाला कळू दिलं नाही की तुला त्यांनी दत्तक घेतलंय. अरे जगाचं काय म्हणतोयस? मला तरी कुठे कळू दिलं? नाहीतर राघवनी मैत्रीसुद्धा केली नसती. छदमी हसून रश्मी म्हणाली, तुला ही शोध मोहीम आधी करावी लागेल. नंतर आपल्या हनीमूनचं प्लॅनिंगसुद्धा झालंय. ओ माय गॉड, इट्स टू फास्ट. त्या दोघांचं काम आहे, पद्धतशीर आणि वेळेवर. आधी आपण टोरंटोला जाणार, मग तिथनं पुढे जे डेस्टिनेशन त्यांनी ठरवलं आहे तिथे. म्हणजे तुलाही माहीत नाही का ते? नो, इट्स सरप्राईज फॉर अस. खरी मजा त्याच्यातच आहे. तू श्वेताला फोन कर ना, तिला सांगायचं नाही का? ॲक्च्युली सांगायची इच्छा होतीये, पण मग ती नचीला सांगेल, मग अनिकेत, मग राघवला कळणार. का त्याला कळू द्यायचं नाही का? नाही, इतक्या साध्या पद्धतीने नाही कळू द्यायचं. त्याला चांगला झटका द्यायचा आहे. यस, आपण दोघं जाऊ पत्रिका घेऊन. पण श्वेताशी आपण अवांतर बोलू शकतो ना. तू फोन लाव ना, स्पीकरवर टाक. पार्थ फोन लावतो, स्पीकरवर टाकतो. श्वेता फोन उचलते. हॅलो पार्थ. हॅलो श्वेता, कशी आहेस? अगं मी मस्त आहे, तू कशी आहेस? आणि काय गं, किती रमली आहेस? खूप आठवण येत होती तुझी, पण विचार केला की उगाच फोन करून डिस्टर्ब नको करायला. बरं झालं तूच फोन केलास. किती दिवस अजून? अगं अजून 8-10 दिवस तरी. ओ माय गॉड, गोष्टी हाताबाहेर जातील. म्हणजे? नाही काही नाही. बरं पार्थ काय करतोय? मी तुझ्या मैत्रिणीबरोबर एन्जॉय. काय इथेच वास्तव्य करायचा विचार आहे काय भारतात? नाही, कोणाला काही प्रॉब्लेम तर नाही ना तुमच्या ग्रुपमध्ये? अरे प्रॉब्लेम असायला ग्रुप तर पाहिजे ना. म्हणजे काय ग श्वेता? जाऊ दे का रश्मी, सोडून दे. बरं श्वेता, सुमन वहिनी कुठे सध्या? ती गेली माझ्या घरनं, मग काही कॉन्टॅक्ट नाही. चैतन्यनी आंबोला धरला होता, तो काल आला होता भेटायला. हे बरं झालं बाई. मला वाटतं की तू चैतन्यशी पॅचअप करावं. खूप सज्जन मुलगा आहे ग, हुशार आहे, त्याची काही स्वप्न आहेत. हे बास ग, किती तारीफ करशील त्याची. काल आम्ही बराच वेळ घालवलाय बरोबर, सगळं नीट झालंय आता आमच्यात. ग्रेट, खूप छान बातमी दिली. त्याच्यासाठी काही आणू? मी त्याला विचारते आणि सांगते. सध्या कुठे आहात तुम्ही? अगं आम्ही सध्या गुजरातमध्ये आहोत, भावनगरला जातोय, कोलियाक बीचवर. हे तिथे समुद्र पण आहे. वाव, जॉग्रफी नॉलेज माइंड ब्लोईंग आहे तुझं. जाऊ दे रे, मला सांगितलं असतं तर मी आले नसते का? अगं म्हणून तर नाही सांगितलं, आम्हाला प्रायव्हसी हवी होती. हे पार्थ, काही काय सांगतोयस? ती सगळं खरं मानेल आणि पसरवेल सगळीकडे. अगं श्वेता, माझं अचानक ठरलं, पण पुढे आपण चौघे येऊ, म्हणजे तू आणि चैतन्य. तेवढ्या तिथे चैतन्य आलेला आहे श्वेताला भेटायला. अगं चैतन्य आलाय बघ, मी स्पीकरवर टाकते. हां, हॅलो पार्थ. हॅलो रश्मी. हॅलो चैतन्य, कसा आहेस तू? वहिनी कशी आहे? झाली का सेट मुंबईमध्ये? चैतन्य थोडं तुटक उत्तर देतो. हां, सगळं ठीक आहे. तू बोलूस आली की, पण आमच्याशी संबंध तोडू नकोस ना तू. अरे वेडा आहेस का तू? असं का करीन मी? असं काय घडलंय की ज्यामुळे तू असा विचार करतोयस?
आय एम फिलिंग गिल्टी. बरं ते जाऊ दे, तुम्ही दोघं या, मग मी आणि श्वेता छान पार्टी देऊ आमच्या पॅचअपची. पार्थ, तू अजून काही दिवस आहेस ना भारतात? हो यस, मी आहे अजून. वी आर ऑल्सो गोना गिव्ह यू बोथ सम सरप्राईज. हो, दॅट्स वंडरफुल. आय थिंक रश्मी इज मोर हॅपी विथ यू. यू बोथ आर नॉट ओनली रिच बाय मनी बट ऑल्सो बाय हार्ट. नाही नाही, असं काही नाही रे. आम्ही एकदा ज्याच्याशी संबंध जोडतो ना, तो शेवटपर्यंत, अनलेस अँड अनटिल समोरचा तोडत नाही तोपर्यंत. असंच असलं पाहिजे रे. तुला सांगू का, मी फार सेंटी आहे. आणि चैतन्य, अरे मी सुद्धा सेंटी आहे. जोपर्यंत पार्थ भेटला नव्हता तोवर. पण पार्थकडनं बरंच शिकले मी आणि अजून शिकायचं आहे. तू पण श्वेताकडनं शिक हा थोडा. हो, शिकायचं तर आहेच, पण आमचा गुरु लगेच सोडून जातोय दुसऱ्याला शिकवायला. तुमचा गुरु पक्का आहे. सगळे मनसोक्त हसतात. रश्मी, आता तू बघच हा. या चैतन्याने मला जा म्हटलं ना तरी जाणार नाही मी. किती दिवस? अरे लाईफ टाईम. श्वेता, भेट लावतेस? हो, चल लागली. मला खूप छान वाटलं आता तुमच्याबरोबर बोलू ना. बरं चला, तुम्ही एन्जॉय करा, एकमेकांच्या सोबत राहा आयुष्यभर, बिकॉज यू आर मेड फॉर इच अदर. आज असं का म्हणतोयस तू? अगं काही नाही का, तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. त्याला ना पहिल्यापासूनच तुमची जोडी आवडते. ही थिंक पार्थ इज मोर डिझर्विंग पार्टनर फॉर यू. अगं पण मी डिझर्व करते का त्याच्यासाठी? आता म्हणून चालू आहे ना आपण इतक्या लांब. करा करा, एन्जॉय करा. बाय. पार्थ आणि रश्मी बाय करून फोन ठेवतात. तुमचा ग्रुप तुटला आहे म्हणजे. ते तिघं, तुम्ही तिघं. मी समजत होतो की इथे नाती मैत्री वचनं जोपासली जातात, पण काही दिसत नाही तसं. माझ्या बाबतीत नाही निराशा झाली? नाही ग, बाकी हे दोघं एकत्र आले हे फार चांगलं झालं. रश्मी सर्वेशच्या कारकडे बोट दाखवत म्हणते, चल रे, तो लोक थांबणार असं वाटतंय. सगळे फ्रेश होण्यासाठी, चहा घेण्यासाठी थांबतात. सर्वेश पार्थला पत्ता देतात. ते मग लगेच रवानाही होतात. आता तू आराम कर, मी कार चालवते. मी थोडा वेळ झोपलो होतं, चालेल? म्हणजे अलर्ट राहीन मी. थोडं डोकं भणभणत आहे. आरामात पड रे, मी गाडी नीट चालवेन. पार्थला छान झोप लागली. त्याला अगदी पोहोचल्यावर उठवलं रश्मीनं. मग त्यांनी कार पार्क केली. ड्रायव्हरनं सामान आत नेऊन ठेवलं. हे छान टुमदार घर होतं. मागच्या बाजूला समुद्र, अंगणात हिरवीगार झाडं, गुजराती संस्कृतीची झलक दिसत होती. जुन्या काळी जशी घरं असायची ना, अगदी तसंच घर. स्वयंपाकघर छान सारवलेलं, गोठ्यात गाई म्हशी, विहीर, पितळी भांडी, पाणी तांब्याच्या पेल्यात आणून दिलं गेलं. दोघं नवरा बायको इथे देखरेखीसाठी ठेवलेले असावेत. ते तुटक्या हिंदीमध्ये पण गोड बोलत होते. दोघेही गुजराती ड्रेसिंगमध्ये होते. सगळ्यांना तर पाहता क्षणी ते सर्व आवडलं. अंगणात बसायला बाजा लावल्या होत्या. त्यावर सतरंजी अंथरून दिली. लगेच थंड ताक आणून ठेवलं स्टूलवर. पार्थ बाजेवर बसला होता. रश्मी नाईट सूट घालून आली. पार्थ, कसं वाटतंय तुला? आय एम फिलिंग मच बेटर नाव. रश्मी त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, आता हा रात्री छान झोप घे. तेवढ्यात प्रभा आणि राजेश येतात. पार्थ, आर यू फिलिंग लो? व्हॉट हॅपन? नॉट फिलिंग वेल? नाव आय एम ओके. थोडं डोकं दुखत होतं. मग चहा घेऊन निघाल्यानंतर मी झोपलो, त्यामुळे बरं वाटलं. स्वप्नाली आणि सर्वेशसुद्धा ड्रेस चेंज करून येतात. मला असं वाटतं सर्वेश, आपण अजून इथे एक दिवस स्टे करू. सगळ्यांना आराम मिळेल. ड्रायव्हरही थकला असेल आपला. हो ना, इथलं वातावरण खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं. मला ते लहानपण आठवलं. हो ग, खरं आहे तुझं. सर्वेश, तू त्याला अजून एक दिवसाचं सांगशील? हां ठीक आहे, आपण उद्या जाऊ मंदिरात. परवा दिवसभर आराम करू आणि मग निघू. रात्री जेवण करून सगळे निवांत बसतात खाटेवर. पार्थ आईच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडलेला असतो. आकाशाकडे बघत पार्थ म्हणतो, काय सुंदर वाटतंय आई. असं मी आजपर्यंत अनुभवलं नाही. अरे, असे सुंदर दिवस आम्ही लहानपणी अनुभवले. त्या काळी प्रत्येकाची खालची घरं असायची. कॉन्क्रिटीकरण नाही, त्यामुळे झाडं भरपूर. तापमान नियंत्रित राहायचं. AC, कूलर भानगडच नाही. उन्हाळ्यात असं अंगणात झोपायचं. थंडीच्या दिवसात कुडकुडत मस्त शेकोटी करायची रात्री आणि बसायचं गप्पा हाणत. मग एखादा हॉरर स्टोरी सांगायचा. अहो, मी आणि रश्मी चैतन्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा आम्ही बसलो होतो शेकोटी पेटवून. समुद्र किती जवळ आहे. गाज ऐकू येते. लहानपणी मी एकदा असाच कोकणात माझ्या मामाच्या गावी गेलो होतो. कोकणात भूतांच्या गोष्टी खूप रंगतात. पण मी विश्वास नव्हतो ठेवत, कारण वडील पुढारलेल्या विचारांचे होते. तर तेव्हा काय झालं ऐकायचं आहे तुम्हाला? आव यस, मला आवडेल. सगळेजण रश्मी सोडून सांगा म्हणतात. रश्मी अगदी स्वप्नाली आणि प्रभाच्या मध्ये जाऊन बसली.
तिला वाटलं आपली ही आई असती तर तिने आपल्याला प्रभा आंटींनी जसं पार्थला मांडीवर डोकं ठेवू दिलं तसं मलाही ठेवू दिलं असतं. किती चांगलं असतं ना असं स्वतःचे आई वडील सोबत असणं. मी पण थकली आहे ड्रायव्हिंग करून. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तेवढ्यात रश्मी ये तू पण पड माझ्या मांडीवर डोकं ठेवून. दमली असशील ना बेटा, आणि भीती पण वाटते ना तुला. तू ये आतल्या बाजूला, बाबा कव्हर करून बसतील, मग नाही घाबरणार तू. रश्मी लगेच स्वप्नालीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली सुद्धा. तिच्या डोळ्यातनं अश्रूच आले. कोणाचं लक्ष नाही बघून तिने पटकन ते पुसले. छान गार हवा वाहत होती. ड्रायव्हर सुद्धा एक बाज घेऊन आला. बस रे बस, तू पण बस, बराच दमला असशील तू. सगळे गोलाकार बसले. सगळे आता ती घटना ऐकायला उत्सुक झालेले होते. श्रोते हो, हा होता भाग 4. भाग 5. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.